नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रियेबद्दल थोडी चर्चा करणार आहोत। बघा, रासायनिक अभिक्रिया हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे। जर आपल्या अवतीभोवती या रासायनिक अभिक्रिया होत नसत्या तर तुम्ही किंवा मी आपण अस्तित्वातच नसतो। सध्या आपल्या शरीरातही दर सेकंदाला असंख्य रासायनिक अभिक्रिया होत आहेत। रासायनिक अभिक्रिया नसत्या तर या पृथ्वीवर आपले जीवनच नसते। इतकेच काय, ही पृथ्वी सुद्धा नसती, तसेच हे विश्व सुद्धा नसते। इतके महत्त्व या आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियांचे आहे। मग रासायनिक अभिक्रिया म्हणजे नेमकं काय? तर बघा, रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यामध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू किंवा रेणू परस्परांमध्ये अभिक्रिया करतात आणि नवीन पदार्थ तयार होतो। त्याच प्रकारे या रासायनिक अभिक्रियेबद्दल आपण असेही म्हणू शकतो की ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मूलद्रव्यांच्या अणू किंवा रेणूंमध्ये नवीन बंध तयार होतात किंवा जुने बंध तुटतात व नवे बंध निर्माण होतात। मग बघा, या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक मूलभूत अभिक्रियांपैकी एक महत्त्वाची अभिक्रिया दाखवत आहे। तर या अभिक्रियेमध्ये आपल्याला दिसत आहे की हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यात अभिक्रिया होऊन पाणी तयार होते। जर ही अभिक्रिया घडलीच नसती तर आपले जीवन अस्तित्वातच आले नसते, कारण आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणीच उपलब्ध झाले नसते। तर मग चला या अभिक्रियेचा विचार करू, तसेच याच अभिक्रियेच्या सहाय्याने आपण रासायनिक अभिक्रियेबद्दल जाणून घेऊया। तर बघा, या अभिक्रियेमध्ये डाव्या बाजूला जे घटक आहेत त्यांना आपण या अभिक्रियेतील अभिक्रियाकारके असे म्हणतो। मग आपण त्यांच्यावर लिहू की ही अभिक्रियाकारके आहेत। तर बघा, हे मूलद्रव्यांचे रेणू आहेत की ज्यांच्यामध्ये अभिक्रिया होत आहे। त्यानंतर इथे हा बाण आहे, या बाणाच्या उजव्या बाजूला जे घटक असतात त्यांना आपण या अभिक्रियेची उत्पादिते असे म्हणतो। म्हणजेच हा बाण या अभिक्रियेची दिशा दर्शवत आहे। तर मग या अभिक्रियेमध्ये ही अभिक्रियाकारके कोणती आहेत बरं? तर हा हायड्रोजनचा रेणू आहे आणि हा ऑक्सिजनचा रेणू आहे। मग बघा, मी याला हायड्रोजनचा रेणू असे म्हणतो कारण ही रेणू अवस्था सामान्यतः हायड्रोजन स्वतंत्रपणे अस्तित्वात असताना आढळते, परंतु प्रत्यक्षात हायड्रोजनचा रेणू हा हायड्रोजनच्या 2 अणूंनी बनलेला असतो। तुम्ही इथे बघू शकता की हा हायड्रोजनचा रेणू हायड्रोजनच्या 2 अणूंनी बनलेला आहे। बघा, 1 आणि 2, बरोबर। आणि ही अभिक्रिया घडून आणण्यासाठी केवळ हायड्रोजनचा एक रेणू पुरेसा नसतो, तर ही अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात हायड्रोजनचे 2 रेणू आवश्यक असतात। म्हणजेच हे एकूण 4 हायड्रोजन अणूंनी बनलेले असते आणि ऑक्सिजनचा एक रेणू आवश्यक असतो। तर आता मी हे अधिक स्पष्ट करून सांगतो। बघा, इथे हायड्रोजनचे 2 रेणू आहेत, म्हणूनच मी या H2 च्या समोर मोठे 2 लिहिले आहेत। त्यानंतर या H अक्षराच्या बाजूला लहान आकारातील 2 लिहिले आहेत। ते 2 आपल्याला सांगते की प्रत्येक हायड्रोजनच्या रेणूमध्ये 2 हायड्रोजन अणू आहेत आणि हे मोठे 2 जे इथे आपण पुढे लिहिले आहेत ते दर्शवते की या अभिक्रियेसाठी आपल्याला हायड्रोजनच्या अशा 2 रेणूंची आवश्यकता आहे। पुढे बघा, प्रत्येक ऑक्सिजनचा रेणू देखील 2 ऑक्सिजन अणूंनी बनलेला असतो, 1 आणि 2। योग्य परिस्थितीमध्ये थोडी ऊर्जा दिल्यावर हे दोन्ही घटक एकमेकांशी अभिक्रिया करतात। प्रत्यक्षात हायड्रोजन अणू आणि ऑक्सिजन अणू खूपच अभिक्रियाशील असतात। ते इतके अभिक्रियाशील असतात की रॉकेट इंधनासाठी सुद्धा यांचा वापर केला जातो। मग या अभिक्रियेमध्ये पाण्याचे 2 रेणू निर्माण होतात, आपण इथे ते पाहू शकतो। तसेच बघा, या अभिक्रियेमध्ये कोणताही अणू निर्माण किंवा नष्ट झाला नाही। या ठिकाणी एक ऑक्सिजन अणू आहे, तो इथल्या पाण्याच्या रेणूचा एक भाग आहे आणि दुसरा ऑक्सिजनचा अणू इथे आहे। आता हे दोन्ही अणू वेगवेगळ्या पाण्याच्या रेणूंमध्ये सामील झाले आहेत। त्याच प्रकारे या डाव्या बाजूला बघा, 1 2 3 4 असे 4 हायड्रोजनचे अणू होते, तसेच या उजव्या बाजूला देखील 1 2 3 4 असे 4च हायड्रोजनचे अणू आहेत। आणि खरं तर या डाव्या बाजूला ही अभिक्रिया सुरू होण्यासाठी काही प्रमाणात ऊर्जा पुरवावी लागते, म्हणून आपण या बाणाच्या वर असा त्रिकोण दाखवला आहे। याचा अर्थ होतो की इथे अभिक्रियेसाठी ऊर्जा द्यावी लागते। त्यानंतर मग या अभिक्रियेमध्ये खूप जास्त ऊर्जा निर्माण होते, म्हणूनच आपण उजव्या बाजूला दाखविले की खूप जास्त ऊर्जा निर्माण होते। मग ही अशी अभिक्रिया आहे की ज्यामध्ये फक्त थोडे प्रोत्साहन द्यायचे असते, मग ती अभिक्रिया खूप उत्सुकतेने घडत जाते। मग या ठिकाणी खूप म्हणजे खूपच ऊर्जा निर्माण होते।
तर मग या गोष्टीचे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटू शकते, कारण जेव्हा मी ही अभिक्रिया शिकलो तेव्हा मला सुद्धा आश्चर्य वाटले होते. मग हे कसे घडते? तर ही एक अतिशय नियोजित घटना असते. बघा, हे रेणू एकमेकांशी अभिक्रिया कशी करायची ते जाणतात का? तर याचं उत्तर आहे नाही. मग बघा, तसं पाहिले तर रसायनशास्त्र हा खूपच गोंधळाचा विषय आहे. अभिक्रियेमध्ये हे रेणू त्यांच्याकडे ऊर्जा असल्याने सतत इथे तिथे उड्या मारत असतात आणि जेव्हा त्यांना आणखी ऊर्जा मिळते तेव्हा ते अजून जोरात उड्या मारतात, म्हणजेच हालचाल करतात आणि त्यामुळे ते योग्य रीतीने एकमेकांशी धडकतात. परिणामी त्यांच्यातील जुने बंध तुटतात आणि नवीन बंध तयार होतात. म्हणून जेव्हा तुम्ही जीवशास्त्र किंवा रसायनशास्त्राच्या वर्गात रासायनिक अभिक्रिया पाहता तेव्हा हे लक्षात ठेवा. हे सगळे सुरेख आणि नीटनेटके दिसत असले तरी प्रत्यक्षात हे सगळे रेणू वेगवेगळ्या आणि गोंधळलेल्या मार्गांनी उड्या मारत असतात आणि म्हणूनच इथे ऊर्जा फार महत्त्वाची असते. कारण जशी तुम्ही या प्रणालीमध्ये अधिक ऊर्जा देता तसे हे रेणू अधिक जोराने उड्या मारतात आणि अधिक परस्पर संवाद करतात. तसेच अभिक्रियेमध्ये जितके अधिक अभिक्रियाकारके तुम्ही घालता तितके जास्त ते सभोवती उसळ्या घेतील व तितकेच जास्त ते एकमेकांशी अभिक्रिया करतील. मग आता या ठिकाणी मी तुम्हाला एका नवीन संकल्पनेची ओळख करून देणार आहे, जी तुम्हाला रसायनशास्त्रामध्ये बऱ्याचदा दिसेल. ती संकल्पना म्हणजे संयुग. तर बघा, संयुग हा असा पदार्थ आहे जो 2 किंवा अधिक वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या संयोगाने तयार होतो. मग इथे बघा, हे पाणी आहे, म्हणजेच आपण हे पाण्याचे 2 रेणू पाहतो. आपण त्यांना रेणू म्हणतो, पण प्रत्यक्षात हा पाण्याचा रेणू 2 वेगवेगळ्या घटकांनी बनलेला आहे. म्हणून पाण्याच्या रेणूला किंवा मग पाण्याला आपण संयुग देखील म्हणतो, कारण पाणी हे 2 वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या संयोगाने बनलेले असते. मग पाणी म्हणजे तुम्ही त्याला रेणू म्हणू शकता किंवा संयुग देखील म्हणू शकता. तर हे एक रेणू किंवा संयुग आहे. पण हायड्रोजनच्या रेणूला आपल्याला संयुग म्हणता येणार नाही किंवा ऑक्सिजनच्या रेणूला सुद्धा संयुग म्हणता येणार नाही, कारण त्यांमध्ये दोन्ही अणू हे एकाच मूलद्रव्याचे आहेत, बरोबर ना? मग यानंतर या अभिक्रियेमध्ये साधारणपणे किती ऊर्जा निर्माण होते हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण दाखवत आहे. तर बघा, मी तुम्हाला इथे एक चित्र दाखवले आहे. यामध्ये एक अंतराळयान रॉकेटच्या सहाय्याने आकाशात झेपावत आहे. तर बघा, हे ते अंतराळयान आहे आणि हे ते रॉकेट आहे. त्यामध्ये एक मोठी टाकी आहे. ही मोठी टाकी द्रव ऑक्सिजन आणि हायड्रोजनने भरलेली असते. मग त्या रॉकेटमध्ये या दोघांचे मिश्रण करून त्याला थोडीशी ऊर्जा दिली जाते आणि मग त्यांच्यात अभिक्रिया होऊन प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, की ज्यामुळे रॉकेट आकाशात झेपावतो व अंतराळात जाऊ लागतो. तर इतकी प्रचंड प्रमाणात या अभिक्रियेमध्ये ऊर्जा निर्माण होते. पण हे घडते रासायनिक अभिक्रियेमुळे. तर मग या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रियेची थोडक्यात ओळख करून घेतली. पुढे आपण यावर अजून बोलणारच आहोत. पण या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.